नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस के एम पी एस लॅब या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपली जी सिरीज आहे ती कंटिन्यू आपल्याला ठेवायची आहे. आपलं मॅथ्स असेल, रिजनिंग असेल आणि मराठी याचबरोबर आपल्याला जी एचचे जे काही विषय आहे त्याच्यामध्ये राज्यव्यवस्था असेल, इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर याच्यामध्ये जे काही करंट अफेअर्स विविध प्रकारचे असतील याच्यावरती आपण आता डेली सेशन घेणार आहोत. आणि हे जे लेक्चर्स आहेत ते सर्वांनी शेवटपर्यंत बघायचे आहेत. आपण जे आहे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये तुम्हाला एमपीएससी जोन 2024 मध्ये जे काही आता एमपीएससीच्या एक्झाम होणार आहेत, मग याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल अथवा कंबाईन पूर्व परीक्षा असेल 16 जून 2024 मध्ये होणारी, याच्यामधून बऱ्याच आपल्याला गोष्टी शिकायच्या आहेत तोपर्यंत. कारण एक्झामची लेवल बघता हे ॲप्लिकेशन बेसवरती बरेच क्वेश्चन आता विचारले जात आहेत आणि ॲज इट इज पुस्तकातून प्रश्नांची संख्या येणारी ही जी आहे ना फार कमी आहे आता. त्याच्यामुळे तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन बेस म्हणजेच तो जर परफेक्ट करायचा असेल तर तुम्हाला आधी हार्डवर्क प्लस स्मार्टवर्क करावं लागेल जास्त डीपमध्ये जाऊन. आणि लॉजिक डेव्हलप करायचं असेल तर एखाद्या घटकाची एखाद्या विषयाची तुम्हाला वारंवार रिव्हिजन करावी लागते. याच्यामध्ये वेटेज खूप जास्त वाढलेलं आहे. इकडे तुम्हाला काटकर सर जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने गणित रिजनिंग विषय घेत आहेत. डेली त्यांचे सेशन असणार आहेत. आता सोमवारपासून लाईव्हच असणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी ते लेक्चर्स बघायचे आहेत. त्याचबरोबर मराठीसाठी येवले सर असतील, त्यांचे जे काही लेक्चर्स आहेत ते देखील व्यवस्थितरित्या तुम्हाला मराठी, हिस्ट्री, जॉग्राफी, जो काय विषय आहेत ते व्यवस्थितरित्या तुम्हाला काय करायचे त्या ठिकाणी ऐकायचे आहेत. तुमचे मार्क्स खूप चांगल्या प्रकारे येतील. ओके, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या लेक्चरची सुरुवात करूया. त्याच्यामध्ये पहिलाच क्वेश्चन आहे बघा, ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचा अधिकार कोणाला असतो? आता बरेच आपण असे विद्यार्थी आहे की ग्रामीण भागातून येतो आणि त्या ग्रामीण भागामध्ये जे आहे ना ग्रामपंचायत अस्तित्वात असते. म्हणजे जर ग्रामपंचायत स्थापन करायची असेल तर त्या गावची लोकसंख्या किती असावी? ग्रामपंचायतीचं जे काही मतदार संघ असतात त्याला प्रभाग म्हणतात. प्रभागाची रचना कोणामार्फत केली जाते? त्याची संख्या ठरवण्याचे अधिकार कोणाला असतात? जे काही प्रशासकीय अधिकार आहेत मग ते आपण एमपीएससी मधून तहसीलदार यांची नेमणूक होत असते, तर यूपीएससी मधून जे काही जिल्हाधिकारी आहेत म्हणजे IAS ओके यांची नेमणूक होत असते. मग इथं दिलेलं आहे बघा ग्रामपंचायतीची स्थापना, पण त्याच्या आधी ऑदर बाकीच्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत की 1958 मध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम झाला होता. ओके, आणि तो अधिनियम जो आहे तो जून 1959 मध्ये तो अस्तित्वात आलेला होता. अधिनियम कधी आलेला होता तर 1959 मध्ये तो अधिनियम अस्तित्वात आलेला होता. ग्रामपंचायतीचा विचार केला तर ग्रामपंचायतीमध्ये एकूण लोकसंख्येच्या बेसवरती 7 ते 17 सदस्य असतात. किती सदस्य असतात याच्यामध्ये? 7 ते 17 सदस्य असतात. आणि ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचा अधिकार जो आहे तो चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्यायचे स्पीडमध्ये पटापटा. ओके, विभागीय आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील किंवा वरीलपैकी एकही नाही, असे 4 ऑप्शन तुमच्या समोर ठेवलेले आहेत. लवकर सर्वांनी आन्सर द्यायचंय. ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये 7 ते 17 याच्यामध्ये असतात. आणि रिसेंटलीच म्हणजे 2014 मध्ये काय झालं होतं तर सरपंच जे असतात त्यांची नेमणूक ही जी आहे ना ती जनता म्हणजे जनतेमधून केली जायची सरपंचांची नेमणूक. पण नंतर 2019 मध्ये महाविकास आघाडी सत्तेवर आलेलं होतं. म्हणजे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं आणि त्यांनी काय केलं या ठिकाणी जर जी निवडणूक सरपंच यांच्यामधून म्हणजे सरपंचाची निवड जी जनतेमधून केली जात होती तीच निवड आता जी आहे रिसेंटली जे काही सरकार आले लक्ष ठेवायचं आहे शिंदे सरकार आपण असं म्हणतो, त्यांनी काय केलेलं आहे तर जी काही निवडणूक होती 2014ची ओके ती 14 म्हणजे 2019 नंतर ज्या काही गोष्टी बदलल्या त्या पुन्हा 2014च्या बेसवरती सेम आणल्या. म्हणजे सरपंचांची निवड जी असेल आता ती कोणामधून केली जाईल तर सरपंचांची निवड ही ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून न करता ती गावची जनता आहे. ओके, म्हणजेच त्या जनतेला आपण काय म्हणतो तर ग्रामसभेचे सदस्य. मी काय म्हणतोय बघा, ग्रामसभेचे सदस्य आणि ग्रामपंचायतीचे सदस्य याच्यामध्ये डिफरन्स आहे. ओके, मग हे बाबी आपल्याला माहित असल्या पाहिजेत की ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचा अधिकार जो आहे तो आपल्या भारतीय म्हणजे ह्याच्यात पंचायत राज्यामध्ये तो विभागीय आयुक्तांना दिलेला आहे. आणि ग्रामपंचायत स्थापन केली जाईल हे आपल्या डीपीएसपी मध्ये, कारण डीपीएसपी हा टॉपिक जो आहे ना एमपीएससीने या टॉपिकला एवढं अनन्यसाधारण महत्व दिलंय की यावरती वारंवार तुम्हाला क्वेश्चन विचारले गेलेत की डीपीएसपी म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे काय असतात. ओके, ते कशा संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतायत 36 ते 51 नंबरचा आर्टिकल असेल याच्यामध्ये. आणि भारतीय घटनेचा जो काही भाग असेल ना तो 4थ्या क्रमांकाचा भाग असेल. कितव्या क्रमांकाचा? 4थ्या. आणि हा आपण जो आहे तो आयरिश या देशाच्या घटनेमधून आपल्या भारतीय घटनेमध्ये काय केलेलं आहे ऍड केलेला भाग आहे हा आयरिश घटनेमधून. मग त्यामध्ये आता रिसेंटली जी 17 तारखेला तुम्ही एमपीएससीची एक्झाम दिलेली आहे
गट क ची ओके रिसेंटली त्याची फर्स्ट आन्सर की देखील आलेली आहे. त्याच्यामध्ये बघा की विचारलेलं आहे तुम्हाला की याच्यातलं गांधीवादी कलम कोणते आहेत. म्हणजे 3 भागामध्ये गांधीवादी, समाजवादी आणि उदारमतवादी या 3 भागामध्ये काय केलंय डीपीएसपीचं जे आहे ना ते विभाजन केलेलं आहे. मग याच्यामध्ये बघायचं आपल्याला की जे काही विभागीय आयुक्त आहेत ते ग्रामपंचायतीची स्थापना करतात. जर गाव ते डोंगराळ भागामध्ये असेल तर 300 लोकसंख्या ठीक आहे. पण जर सपाट भूभागावरती जर ते गाव असेल ओके तर 600 लोकसंख्येची काय असते या ठिकाणी आवश्यकता असते. 600 म्हणजे याच्यामध्ये. आणि जर याच्यापेक्षा लोकसंख्या कमी असेल तर त्या गावामध्ये काय केलं जातं तर ग्रुप ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते. कशाची? ग्रुप ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते. ह्या बाबी आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. प्रभागाची रचना जिल्हाधिकारी करतात आणि प्रभागाची रचना तहसीलदार करतात आणि संख्या किती असावी? 2 असावी, 3 असावी. ओके हे ठरवण्याचा अधिकार जो आहे तो ते जिल्ह्याच्या कलेक्टर यांना देण्यात आलेला आहे. कुणाला देण्यात आलेलं आहे तर कलेक्टर यांना देण्यात आलेला आहे. पंचायत राजमध्ये बघा की ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि झेडपी हे मी सांगतोय तुम्हाला गावापासून वरपर्यंतचे स्तर कुठले कुठले आहेत. तर पहिल्यांदा स्टार्टला येते ग्रामपंचायत, त्याच्यानंतर येते पंचायत समिती आणि त्याच्यानंतर येते झेडपी. मग सिटीमध्ये आपण आल्यानंतर माहिती आपल्याला नगरपंचायत, महानगरपालिका, ओके नगर परिषदा वगैरे आपण बघत असतो याच्यामध्ये. मग आता सध्या रिसेंटली 29वी महानगरपालिका म्हणून जालना जिल्ह्यामध्ये आता काय झाली स्थापन झालेली आहे. आता त्या जिल्ह्याची नाही तर त्या शहराची लोकसंख्या 3 लाखापेक्षा जास्त असावी लागते. तेव्हा त्या जिल्ह्यामध्ये काय केलं जातं तर महानगरपालिकेची स्थापना केली जाते. आता 29वी आहे तर याच्या आधी 28वी मला सांगायची चॅट बॉक्स मध्ये. 27वी क्लिअर करतो, पनवेलमध्ये आहे लक्षात ठेवा. 27व्या क्रमांकाची पनवेल इथे स्थापन करण्यात आलेली आहे 27वी. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील विधाने वाचून तुम्हाला योग्य विधाने ओळखायची आहेत. विधाने स्पीडमध्ये सगळ्यांनी वाचायची आहेत आणि लवकर लवकर चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्यायचं आहे. राज्यपाल राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात. ओके फर्स्ट लाईन. सेकंड आहे राष्ट्रपतींची मर्जी ही त्यांची वैयक्तिक मर्जी नसून ती न्यायप्रविष्ट आहे. सेकंड स्टेटमेंट आहे. आणि लास्ट आहे घटनेने राज्यपालास पदावरून दूर करण्यासंबंधी कोणते कारणे नमूद केलेले नाहीत. असं सांगितलं की पदावरून दूर करणे घटनेमध्ये काही भाग नाही त्याच्यामध्ये. मग तुम्ही बघता की 152-53 पासून जे काही राज्यपालांची कलमे दिलेली आहेत. राज्यपालांची नियुक्ती, राज्यासाठी एक राज्यपाल असेल. मग हे ज्याप्रमाणे देशामध्ये राष्ट्रपती हे खूप महत्वाचं पद मानलं जातं, प्रथम नागरिक, तसे राज्यपाल हे घटक राज्यामधले प्रथम नागरिक मानले जातात. त्या राज्यामधले राज्यपाल हे प्रथम नागरिक मानले जातात. पण राष्ट्रपती राज्यपालांची नेमणूक करतात आणि हे पद जे ते राष्ट्रपतींच्या मर्जीतलं असतं. ते राज्यपालांना केव्हाही पदावरून काय करू शकतात या ठिकाणी दूर करू शकतात. हे माहित असलं पाहिजे आपल्याला. म्हणजेच योग्य विधाने ओळखायचे. आधी आयोगाने काय दिलंय क्वेश्चन हा व्यवस्थित वाचायचा. योग्य अयोग्य वगैरे हे व्यवस्थित करायचं. राज्यपाल राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात. येस पहिलं विधान अगदी बरोबर आहे. ऑप्शन कडे या. ऑप्शन कुठे तुम्हाला ए दिसतो इथे दिले बघा सर्व बरोबर. इथं बी दिलाय म्हणजे बी ऑप्शनला आपल्याला इलिमिनेट करायचे. पेपरमध्ये तेवढा वेळ नाही सगळी विधाने वाचून तुम्हाला ऑप्शन बघायला लागणार आहे. हे जर करत बसला तर त्या 100 प्रश्न 60 मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी फेस करता येणार अजिबात नाहीत. ओके कारण मॅथ्स रिझनिंगचं वेटेज खूप जास्त वाढलेलं आहे आता. म्हणजे 20 ते 22 प्रश्न विचारले जात आहेत. 20 प्रश्न प्रिलिमला आणि 22 प्रश्न मेन्सला विचारले जातात काहीतरी. ओके मग आता मॅथ्स रिझनिंगचं हे वाढलेलं वेटेज म्हणजे पेपर आपल्याला सॉल्व्ह होत नाही. त्या एका तासामध्ये खूप सारे क्वेश्चन राहून जातात. म्हणून पटापटा हे जीएस आहे ना इलिमिनेशन मेथड यूज करायची. मल्टी जे ऑप्शनल असे ऑप्शन पेपर असतात ते. ओके मग याच्यामध्ये हे जे आहे बी विधान तुम्हाला कट करावं लागेल. राष्ट्रपतींची मर्जी ही वैयक्तिक मर्जी नसून ती त्यांची वैयक्तिकच मर्जी असते, न्यायप्रविष्ट नाही. इथं आहे दिलंय. आता बी विधान चुकीचं आहे आणि इथं दिले सर्व बरोबर. सर्व बरोबर म्हणजे बी मध्ये बी येतं त्याच्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 तुम्हाला कट करायचंय. ऑप्शन क्रमांक 4 घटनेने राज्यपालास पदावरून दूर करण्यासंबंधी कोणते कारणे नमूद केलेले नाहीत. अगदी बरोबर आहे. इथं घटनेमध्ये कोणतं कारण आहे पदावरून दूर करायचं? कारण हे डायरेक्ट राष्ट्रपतींच्या मर्जीतलं पद आहे आणि जिथं राष्ट्रपतींची मर्जी असेल तिथं ती बाब ही असंवैधानिक असेल, घटनात्मक बाब नसेल. ओके म्हणजे घटनेमध्ये नाही ती बाब किंवा वैधानिक असं म्हणू शकत नाही. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक आन्सर आहे आणि सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर सांगितलेलं आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी या प्रश्नाचा आन्सर आहे सेकंड. ओके आता राज्यपालांच्या बाबतीमध्ये राज्यपालांचे एक्झिक्युटिव्ह पॉवर काय असते, लेजिस्लेटिव्ह पॉवर काय असते, फायनान्शियल इमर्जन्सी पॉवर काय असतात राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये पण. कारण आता रिसेंटली जो काही पेपर झाला आपला 17 तारखेचा त्या 17 तारखेच्या पेपरमध्ये अशा टाईपचे क्वेश्चन्स काय केले होते आयोगाने विचारलेले होते. त्याच्यामुळे या बाबी माहीतच असल्या पाहिजेत आपल्याला. राज्यपालांची मर्जी काय असते, राष्ट्रपतींच्या मर्जीतली पदे कुठली असतात,
राज्यपालांच्या मर्जीतली पदे कुठली असतात? मग देशामध्ये एक महान्यायवादी, तसा राज्यामध्ये महाधिवक्ता 165 नंबरच्या आर्टिकलमध्ये. तर महान्यायवादी याचा विचार केला तर भारतीय घटनेतील 76 म्हणजे 76 नंबरच्या आर्टिकलमध्ये त्यांच्या तरतुदी इथं देण्यात आलेल्या आहेत. त्यांची नेमणूक राष्ट्रपती यांच्या मार्फत केली जाते आणि राष्ट्रपती त्या व्यक्तीला केव्हाही पदावरून दूर करू शकतात. ती केंद्र सेंट्रल गव्हर्नमेंटची हायेस्ट लॉ ऑफिसर असते. कोण? महान्यायवादी. आणि महाधिवक्ता स्टेट गव्हर्नमेंटची हायेस्ट लॉ ऑफिसर असते. म्हणजे काय, आता तुम्ही रिसेंटली खूप सारे कोर्टामध्ये निर्णय बघत असता सरकारच्या बाजूने किंवा त्यांच्या विरोधात. ह्या केसेस हँडल करण्याचं काम सर्वोच्च न्यायालयामध्ये महान्यायवादी आणि उच्च न्यायालयामध्ये महाधिवक्ता करत असतात. हे माहीत असलं पाहिजे. राज्यपाल हे आपल्या भारतीय घटनेमधलं खूप महत्वाचं पद आहे. जसे देशामध्ये राष्ट्रपती असतात तसे राज्यामध्ये कोण असतात? तर राज्यपाल असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. राज्यातील मंत्र्यांच्या नियुक्तीच्या बाबतीमध्ये या तरतुदी बघायच्या आहेत आपल्याला. पुढचा प्रश्न आहे, मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल खालील कोणाच्या सल्ल्याने करत असतात? राज्यातील मंत्र्यांची नियुक्ती हे स्वतः राज्यपालच करतात, अगदी बरोबर आहे. पण त्याच्यासाठी त्यांच्या डोक्यावरती कोणाची तरी कमांड असते की त्यांच्या सांगण्याने त्यांना डिसिजन घ्यायचा असतो की या व्यक्तीला हे करा, त्या व्यक्तीला मुख्यमंत्री पदाची शपथ द्या, त्या व्यक्तीला राज्यमंत्री बनवा. ह्या बाबतीत त्या व्यक्तीला काय केलं जात असतं तर शपथ देण्याचं काम हे राज्यपाल करतात. पण या व्यक्तीला मंत्री करायचं हे मुख्यमंत्री सांगतात. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. राज्यामध्ये मंत्र्यांच्या नियुक्तीच्या बाबतीमध्ये विचार केला तर एक सांगतो, 163 कलम आणि 164 कलमे. तुम्हाला ही 2 कलमे खूप व्यवस्थित लक्षात ठेवावी लागतात. 163 1, 2 आणि 3 एवढ्या 3 तरतुदी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. आणि इकडे 164 1 जी तरतूद आहे ना ती वर आहे इथं की 163 1 मध्ये राज्यपालांना सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ असेल. कोणाला सहाय्य व सल्ला देण्यासाठी? तर मुख्यमंत्री राज्यपाल यांना सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ असेल. पहिलं कलम. दुसरं कलम, राज्यपालांचे स्वेच्छाधीन अधिकार. 2019च्या कंबाईंड पूर्व परीक्षेमध्ये आयोगाने हा क्वेश्चन विचारलेला होता की जे काही स्वेच्छाधीन अधिकार राज्यपालांचा तो भारतीय घटनेतील कोणत्या आर्टिकलमध्ये आहे? तर तो भारतीय घटनेतील हा 163च्या आर्टिकलमध्ये आहे. आणि 3 मध्ये जो काही सल्ला दिला असेल कोणी? मुख्यमंत्री मंत्रिमंडळ यांनी, तो न्यायप्रविष्ट नसेल म्हणजे त्या सल्ल्याविरोधात ते कुठल्याही हायकोर्टमध्ये उपस्थित राहू शकत नाही किंवा सुप्रीम कोर्टमध्ये त्यांना उपस्थित राहण्याचे अधिकार असत नसतात. 164 मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की मंत्र्यांची संख्या किती असावी? 15% असावी. विधानसभेच्या कुणापेक्षा तर कुणासहित? तर मुख्यमंत्र्यांसहित. हा प्रश्न 2021च्या गट क मध्ये आयोगाने विचारलेला क्वेश्चन होता. ओके, मग यामध्ये तुम्हाला इथे दिले काही घटक राष्ट्रपती खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वाटेल पण चुकीचं आहे. मुख्यमंत्री हे जसे देशामध्ये पंतप्रधान तसे राज्यामध्ये कोण येतात तर मुख्यमंत्री येत असतात. त्यामुळे या गोष्टी क्लिअर करून ठेवा की राज्यपाल हे स्वतःच्या मर्जीने मंत्र्यांची नियुक्ती करत नाहीत, तर त्यांच्यावरती कमांड असते कोणाची? तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे. मुख्यमंत्री सांगतील त्याच व्यक्तीला ते काय करत असतात? मुख्यमंत्री पदाची शपथ देत असतात आणि त्याच टाईपमध्ये त्यांना पदावरून दूर केलं जात असतं. ओके, मग याच्यामध्ये इथं दिलेलं आहे की मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने केली जाईल. ही 164 1 मध्ये ही तरतूद जी आहे ती नमूद केलेली आहे. कुठल्या कलमामध्ये? तर 164 1 मध्ये ही तरतूद सांगण्यात आलेली आहे. ओके, आपण आजच्या लेक्चर मधला तिसरा क्वेश्चन बघितलेला आहे की राज्यपाल खालीलपैकी कोणाच्या सल्ल्याने मंत्र्यांची नियुक्ती वगैरे करत असतात? तर यामध्ये या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मुख्यमंत्री. मुख्यमंत्री हे आपल्या राज्यामधलं हे खूप महत्वाचं उच्च पद मानलं जातं आणि बऱ्यापैकी सर्व जो कारभार आहे वास्तव प्रमुख जे असतात ते मुख्यमंत्री असतात आणि नामदारी जे प्रमुख असतात ते राज्यपाल असतात. म्हणजे फक्त नावापुरते. ओके, नामदारी प्रमुख जसं देशामध्ये राष्ट्रपती नामदारी तसं वास्तव असतात देशाचे पंतप्रधान. चला नेक्स्ट क्वेश्चन. संयुक्त बैठकीच्या बाबतीमध्ये हा जो आहे हा महत्वपूर्ण क्वेश्चन तुम्हाला इथे दिसतोय. लवकर सर्व विद्यार्थ्यांनी या क्वेश्चनचा आन्सर द्यायचं आहे. ओके, यामध्ये दिलेलं आहे बघा संयुक्त बैठक. आता यामध्ये विधानसभेचा विचार केला म्हणजे विधिमंडळाचा, तर विधिमंडळाच्या बाबतीमध्ये संयुक्त बैठकीची तरतूद अजिबात देण्यात आलेली नाही. तर दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीची तरतूद जी आहे ना ती फक्त संसदेमध्ये आहे, विधिमंडळामध्ये नाही. जसं आपण म्हणतो आरक्षण आता नारी शक्ती वंदन विधेयक, मी नेक्स्ट काही क्वेश्चन मध्ये येणारच आहे ते त्यावेळेला मी तुम्हाला सांगणार आहे. याचं आन्सर लवकर सर्व विद्यार्थ्यांनी द्यायचं आहे. संयुक्त बैठकीची तरतूद कोणत्या याच्यामध्ये म्हणजे कोणाकडून घेतलेले? फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा हे. आता संयुक्त बैठक
ही 108 108 नंबरच्या आर्टिकलमध्ये आतापर्यंत एकूण आपल्या देशाच्या संसदेमध्ये संयुक्त बैठक 3 वेळा झालेली आहे. तुम्हाला रिसेंटली प्रश्न विचारला होता 17 तारखेला की संयुक्त बैठक बोलवण्याचे अधिकार कोणाला असतात, तर हा अधिकार जो आहे संयुक्त बैठक बोलवण्याचा राष्ट्रपती नसतो. संयुक्त बैठकीचे अध्यक्ष जे असतात ते लोकसभेचे अध्यक्ष असतात. कोण असतात? लोकसभेचे अध्यक्ष. आणि जर हे नसतील तर उप अध्यक्ष जे असतात कुणाचे? लोकसभेचे, ते संयुक्त बैठकीचे अध्यक्ष होतात. आणि ते जर नसतील तर राज्यसभेचे सभापती अध्यक्ष होत नाहीत, कारण सभागृहाचे सदस्य नसतात, कारण ते देशाचे उपराष्ट्रपती असतात. हे आपल्याला माहित असलं पाहिजे. संयुक्त बैठक 108 नंबरच्या आर्टिकलमध्ये सांगण्यात आलेली. कुठल्या आर्टिकलमध्ये? 108 नंबरच्या आर्टिकलमध्ये. आणि आतापर्यंत 3 वेळा झाले. तर संसदेमध्ये विशेष अधिवेशन एकूण 5 वेळा झालेले आहे. विशेष अधिवेशन आणि संयुक्त बैठक या दोन बाबींमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे, लक्षात ठेवायचं आहे. नाही तर तुम्हाला वाटेल विशेष अधिवेशन 5 वेळा झालेत आणि आयोगाने प्रश्न विचारला संयुक्त बैठक किती वेळा झाले, तर तिथं आठवतं आपल्याला 5 असेल बहुतेक. पण त्याचं आन्सर आहे, लक्षात ठेवायचं किती आहे, तर 3 आन्सर आहे. पर्याय क्रमांक म्हणजे आता याचं उत्तर जे आहे ते आपण ऑस्ट्रेलिया या देशाकडून संयुक्त बैठक घेतलेली आहे. कुठल्या देशाकडून? ऑस्ट्रेलिया. कॅनडाकडून आता कॅनडियन मॉडेल 17 तारखेला प्रश्न होता राज्यपालांच्या बाबतीमध्ये. राज्यपालांचं पद आहे 1935 चा कायदा, याच्यामधून आपण घेतलेलं आहे. पण राज्यपालांच्या नियुक्तीच्या बाबतीमध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्यांची नेमणूक कशी केली जाईल, प्रत्यक्ष, हे कॅनडियन मॉडेल आहे. 17 तारखेला आयोगाने क्वेश्चन विचारला होता. ब्रिटिश मॉडेलवरती खूप साऱ्या गोष्टी आपल्या डिपेंड आहेत, आपल्या भारतीय घटनेमध्ये ऍड केल्यात. संसदीय विशेष अधिकार, त्यानंतर आपल्या देशाची संसद, आपल्या देशाचं पार्लमेंट, लोकसभा, राज्यसभा, ओके, त्या सर्व बाबी ह्या ज्या आहेत ना त्या कॅनडियन ब्रिटनच्या घटनेकडून आपण ज्या काही घेतल्यात आपल्या भारतीय घटनेमध्ये ऍड केल्यात. कारण ब्रिटनची घटनेकडून जरी आपण संसद ही बाब घेतली असली तरी आपल्या देशाची संसद जी आहे ना ती सार्वभौम नाही. कारण जरी कायदा केला, कारण तुम्ही आज रिसेंटली पेपर जर वाचला की सर्वोच्च म्हणजे निवडणूक आयुक्तांची जी काही समिती स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये सरन्यायाधीश यांना वगळण्यात आलेलं आहे त्याच्यामधून. त्याच्यामुळे खूप सारे असे हे झालेत की त्याला कोर्टमध्ये चॅलेंज केलं जाऊ शकतं. पण 329 नंबरच्या आर्टिकलमध्ये असं सांगितलेलं आहे की 329 नंबरमध्ये की ज्या काही बाबी आहेत त्याच्यामध्ये की निवडणूक आयोगामध्ये कुठल्याही प्रकारच्या न्यायालयीन प्रक्रिया हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणजेच निवडणूक आयोगाला न्यायिक पुनर्विलोकन हे तत्व लागू होत नाही. 329 नंबरच्या आर्टिकलमध्ये या बाबी आहेत. पण आपल्या देशाची संसद सार्वभौम नाही. कायदा बनवू शकते पण आपल्या देशाची संसद जी आहे ना ती सार्वभौम संस्था नाही, कारण तिला आपल्या मर्जीने घटना तयार करण्याचे अधिकार हे संविधान सभेला दिले. त्यामुळे संविधान सभा ही सार्वभौम आहे. मात्र आपल्या देशाची जी काही संसद आहे ना ती सार्वभौम नाही. ब्रिटनची संसद सार्वभौम आहे कारण तिथला राजा जो आहे तो वंश परंपरेने आपलं काय करत असतो, या ठिकाणी पद जे आहे ना ते धारण करत असतो. ह्या बाबी व्यवस्थित आपल्याला माहित असल्या पाहिजेत की कुठल्या बाबी कुठून काय काय घेतलेलं आहे. 1975च्या कायद्यामधून 35च्या कायद्यामधून 75% भाग जवळजवळ आपल्या भारतीय संविधानामध्ये काय केलेलं आहे तर ऍड केलेलं आहे. 108 नंबरचं आर्टिकल 3 वेळा संयुक्त बैठक आतापर्यंत झालेली आहे. आणि विधिमंडळ हा प्रश्न विचारलेला आहे. विधिमंडळाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर संयुक्त बैठक हे तत्व लागू नसतं. कारण काही अपवाद आहे त्याचे. का लागू नाही घटनेमध्ये? कारण फक्त 6 राज्यांनाच विधान परिषद अस्तित्वात आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन येतीलच तो बघा. विधान परिषदेच्या बाबतीमध्ये 169 169 कलमांतर्गत विधान परिषद स्थापन करणे रद्द करणे याबाबतच्या तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या कलमामध्ये अंतर्भूत आहे? राष्ट्रपती आपल्या भारतीय संविधानामधलं खूप महत्त्वाचं पद आहे. त्यांच्याकडे कार्यकारी आणि कायदेविषयक या दोन्ही मंडळामध्ये समन्वय साधलं जातं आपल्या देशामध्ये. त्यामुळेच इथं राष्ट्रपती आलेले आहेत की राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या कलमामध्ये अंतर्भूत आहे? कलम 52, कलम 53, कलम 54 आणि कलम 55 सांगण्यात आलेलं आहे राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत. ओके, स्पीड मध्ये आन्सर द्यायचे सर विद्यार्थ्यांनी चॅटबॉक्स मध्ये. ओके, आणि लेक्चर समजते का हे पण सांगायचं आहे. राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत. आता राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत ठीक आहे की कलम आपण सांगू शकतो, पण याच्यामध्ये एक लोकसभेचे निर्वाचित सदस्य काय होतात तर सहभागी होत असतात. 2 राज्यसभेचे निर्वाचित सदस्य यामध्ये सहभागी होतात निवडणुकीमध्ये. आणि 3 विधानसभा यांचे निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत असतात. पण रिसेंटली काय झाले बघा, तर इथे 126व्या घटनादुरुस्ती अंतर्गत काहीतरी 126 का 124 काहीतरी लोकसभेमधलं जे काही अँग्लो इंडियन यांचं 2 लोकांचं आरक्षण होतं ते कॅन्सल केलं. म्हणजे आता रिसेंटली आत्ताच्या बेसवरती जर प्रश्न आला
तर पूर्णतः लोकसभा, हे आता खूप लोकांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, पूर्णतः लोकसभा जी आहे ती राष्ट्रपतींना आता मतदान करते बरं का. राष्ट्रपतींना मतदान करणारी आता पूर्णतः लोकसभा आलेली आहे, कारण 2 अँग्लो इंडियन जे सदस्य होते भारतीय घटनेतील कलम 331 मध्ये 2 अँग्लो इंडियन सदस्यांना आरक्षण देण्यात आलं होतं. ते आरक्षण जे आहे संसदेने कॅन्सल केलेलं आहे. SC आणि ST यांचं आरक्षण 25 जानेवारी 2030 पर्यंत यांचं जे काही आरक्षण होतं ते आता काय केलंय, पुढे वाढवण्यात आलेलं आहे. हे आपल्याला याच्यामध्ये माहित असलं पाहिजे. म्हणजे निवडणुकीची पद्धत खालीपैकी कोणत्या कलमात आहे तर 54 मध्ये, आणि निवडणूक जी आहे ना ती 55 मध्ये. या प्रश्नाचं अचूक उत्तर बरोबर सांगितलेलं आहे ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे 54. निवडणुकीमध्ये लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य, संसदेचे सर्व सदस्य चुकीचं विधान असेल, विधान परिषदेचे सदस्य विधान चुकीचं असेल, निवडणुकीमध्ये सहभागी होणारे घटक मी सांगतोय असं जर असेल तर विधान चुकीचं असेल, विधिमंडळाचे सदस्य सहभागी होतात विधान चुकीचं असेल, कारण त्याच्यामध्ये विधान परिषद पण आली आणि कोण आलं दुसरं तर दुसरं याच्यामध्ये हे पण आले तर विधानसभेचे, कारण इथं पण एक होता तो तिथं पण आता पूर्णतः शब्द लागू होणार आहे विधानसभेच्या बाबतीमध्ये, कारण 333 नंबरच्या आर्टिकलमध्ये एका अँग्लो इंडियनला आरक्षण होतं ते कॅन्सल केलेलं आहे. ओके, कॅन्सल केलेलं आहे. आणि इकडे जे आहे विधानसभा आता पूर्णतः सहभागी असेल, लोकसभा पूर्णतः असेल, राज्यसभेमध्ये 12 सदस्य राष्ट्रपती यांच्या मार्फत नामनिर्देशित केले जातात, नॉमिनेट केले जातात, इलेक्टेड केले जात नाहीत. त्यांना पण या ठिकाणी आता लोकसभेचे निर्वाचित सदस्य आहेत ते राष्ट्रपतींना वोटिंग करू शकतात. कलम क्रमांक 54 59 मध्ये जर विचार केला, 61 मध्ये राष्ट्रपतींवरती महाभियोग चालवला जातो कलम 61 मध्ये, त्यानंतर 60 मध्ये शपथ आहे, 59 मध्ये शर्ती आहेत, 58 मध्ये त्यांची पात्रता आहे, 57 मध्ये पुनर्नियुक्ती आहे त्यांची, आणि 56 मध्ये पदावधी, 55 नंबरच्या आर्टिकल मध्ये त्यांच्या निवडणुकीची पद्धत आणि निवडणूक, आणि 54 मध्ये निवडणूक, 53 मध्ये तिन्ही म्हणजे कार्यकारी अधिकारी आणि तिन्ही दलाचे प्रमुख, आणि 52 देशाचे राष्ट्रपती. कलमे सांगता आली पाहिजेत. महाभियोगाची पद्धत आपण आपल्या भारतीय देशाच्या घटनेमध्ये USA यांच्याकडून महाभियोगाची पद्धत ऍड केलेली आहे. महाभियोगाची पद्धत ही एक समन्वयक प्रक्रिया आहे. संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये तुम्हाला महाभियोगाची प्रक्रिया काय करता येते, चालवता येते, आणि महाभियोग जो आहे तो 1/4 बहुमताने पारित होऊन त्यानंतर त्याच सभागृहाने 2/3 बहुमताने संमती देऊन तो पुढच्या सभागृहाकडे जातो, आणि त्यांनी पण 2/3 मताने संमत द्यायची असते. पण त्याच्या आधी राष्ट्रपतींना आपले मत मांडण्याचा अधिकार दिला जातो. त्यावेळेला जर ते घटनेचा भंग केलाय असं दोष आढळले त्यांच्यामध्ये तर त्यांना दुसऱ्या सभागृहाने 2/3 बहुमताने ठराव पारित केल्यानंतर राष्ट्रपतींना आपलं पद सोडावं लागतं. ओके, पण पदावर असताना केलेली कार्य ही वैध मानली जातात असा पण आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे ही जी विधाने आहेत ना ती विधाने एकदम बरोबर आहेत. ओके, वैध मानली जातात. USA घटनेकडून आपण महाभियोगाची पद्धत घेतलेली आहे. यांचा पदावधी 5 वर्षाचा असतो. राष्ट्रपतींचा पदावधी जो आहे तो 5 वर्षाचा असतो. निवडणुकीमध्ये लोकसभा पूर्णता करंट बेसवरती, विधानसभा पूर्णता आणि राज्यसभेचे निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींना मतदान करतात. त्याचबरोबर लोकसभा, राज्यसभा यांचे सर्व सदस्य निर्वाचित नामनिर्देशित हे राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. विधानसभा, विधान परिषद म्हणजेच विधिमंडळ राष्ट्रपतींना अजिबात त्यांना महाभियोग प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाहीत. ओके, हे असे प्रश्न आयोगाला अपेक्षित असतात आणि या प्रश्नांचा तुम्हाला व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये. ओके, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने अचूक नाहीत. अचूक नाहीत म्हणजे बरोबर नाहीत. आता हे आपलं डोकं खूप असं हँग होतं पेपरमध्ये. अचूक आहे, एकतर पेपरला वेळ खूप फार कमी असतो. ओके, म्हणजे फार कमी वेळेमध्ये आपल्याला पेपर सोडवायचा असतो. राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करणे किंवा रद्द करण्याची तरतूद भारतीय घटनेतील कलम 169 मध्ये सांगितलेलं आहे. कुठल्या कलमात सांगितले तर कलम क्रमांक 169 मध्ये. विधान परिषद नष्ट करणे किंवा ती निर्माण करण्याचा अधिकार संसदेला आहे. हे विधान पण अगदी बरोबर आहे, हे विधान पण अगदी बरोबर आहे. ओके, आता याच्यामध्ये अचूक म्हणजे बरोबर नाहीत. विधान परिषदेची स्थापनेबाबत ठराव संसदेवरती बंधनकारक नसतो. इथपर्यंत विधान अगदी बरोबर आहे, बंधनकारक नाही. ठराविक टर्म पण नाही दिली की तुम्ही संमती द्या. ओके, राज्य विधानसभेचा ठराव विना संसद कायदा करू शकते. चुकीचं आहे, ठराव विना संसदेला कायदा करता येत नाही. पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर सांगताय तुम्ही. ओके, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ओके, हे व्यवस्थित क्लिअर करायचे तुम्हाला. यामध्ये कोणते विधान अचूक नाहीत म्हणजे काय, अचूक नाहीत म्हणजे बरोबर नाहीत, बरोबर नाहीत. भारतीय घटनेतील कलम 169 मध्ये त्या राज्याच्या विधानसभेने जर विधान परिषद स्थापन करायची असेल तर 2/3 बहुमताने ठराव पारित करावा लागतो. याला आपण विशेष बहुमत म्हणतो.
आणि हाच ठराव 169 कलमांतर्गत एक तृतीयांशने जेव्हा विधानसभा पारित करते तेव्हा संसदेने साध्या बहुमताने हा ठराव पारित करायचा असतो. कोणत्या बहुमताने? तर साध्या बहुमताने ठराव पारित करायचा असतो. मग त्याच्यानंतर म्हणजे रद्द करण्याची आणि स्थापन करण्याची प्रक्रिया सेम आहे, समान आहे. ओके. आणि जोपर्यंत विधानसभा ठराव करत नाही तोपर्यंत संसदेला ठराव करण्याचे अधिकार नसतात. ओके. डायरेक्ट संसद डिसिजन घेऊ शकत नाही. आधी डिसिजन घ्यायचा असतो त्या राज्याच्या विधानसभेने. 169 कलमांतर्गत एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन केली जाते अथवा रद्द केली जाते. रिसेंटली फक्त आणि फक्त 6 राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहेत, म्हणून तर संयुक्त बैठक नाही ना. आणि जर घटनेमध्ये असतं संयुक्त बैठक तर सगळ्या राज्यांना जर विधान परिषदा असत्या तर ती संयुक्त बैठकीची तरतूद असती. पण अपवाद फक्त 6 राज्य आहेत आणि 6 राज्यासाठी घटना इथं पूर्णही होऊ शकत नाही, लक्षात ठेवायचं आहे. विधान परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या 78 सदस्य आहेत आणि विधानसभेमध्ये 288 सदस्य आहेत. हे पण बेसिक पॉइंट व्यवस्थित माहित असले पाहिजेत आपल्याला. विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेला आहे का? तर आहे. अशा टाईपचं विधान ते कुठल्या बहुमताने किती बहुमताने पारित करावं लागतं याच्यावरती देखील आयोगाने विचारले. हे एकदा वर आणि हे एकदा खाली विचारलेलं होतं. दोन्ही विधाने चुकीचे आहेत. साधं बहुमत लागतं संसदेचं आणि विशेष बहुमत लागतं विधानसभेचं. एकूण 28 राज्यामध्ये विधानसभा. ओके. आणि त्यातल्या 6 राज्यामध्येच फक्त द्विगृही कायदेमंडळ म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदा म्हणजे विधान परिषदा फक्त 6 राज्यांनाच आहेत याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं? हे असा प्रश्न इकडे विचारलेला आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोणामार्फत? न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री. आपल्या देशामध्ये एकेरी एकात्मिक न्याय व्यवस्था आहे. आपल्या देशामधली जी न्याय व्यवस्था आहे ती एकेरी व एकात्मिक न्याय व्यवस्था म्हणून काय केली जाते तर या ठिकाणी ओळखली जाते. आणि या एकेरी एकात्मिक न्याय व्यवस्थेचा जर विचार केला तर यामध्ये टॉपला येतं सुप्रीम कोर्ट, त्यानंतर येतं हायकोर्ट आणि त्याच्यानंतर असतं आपल्या देशामधलं कुठलं न्यायालय? कनिष्ठ न्यायालय. यांचा विचार याच्यामध्ये केला जातो. कशाचा विचार केला जातो? तर कनिष्ठ न्यायालयाचा विचार केला जातो. याच्या तरतुदी भारतीय घटनेतील कलम 124 ते 147 पर्यंत सांगण्यात आलेले आहेत. याच्या तरतुदी कलम क्रमांक 214 ते 231 नंबरच्या आर्टिकल पर्यंत सांगण्यात आले आहेत. आणि कनिष्ठ न्यायालय कलम 233 ते कलम 237 इथपर्यंत यांच्या तरतुदी काय केल्या तर सांगण्यात आलेल्या आहेत. आता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोणामार्फत केली जाते तर राष्ट्रपती यांच्या मार्फत केली जाते. पण शपथ त्यांना राज्यपाल देतात. आता खूप विद्यार्थ्यांना वाटतं की राज्यपाल करतात, चुकीचं आहे. राष्ट्रपती यांच्या मार्फतच उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक केली जाते. म्हणजे हा टॉपिक आपण बघतोय आता या प्रश्नामधून. ओके. म्हणजे 222 एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये बदली केली जाते एका न्यायाधीशाची. कलम 217 त्यांना पदावरून दूर करणे म्हणजे पदमुक्त करणे. 215 अभिलेख न्यायालय असतं. जसं 129 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अभिलेख न्यायालय तसं 215 मध्ये अभिलेख न्यायालय आहे. अभिलेख न्यायालयाचा विचार केला तर अभिलेख न्यायालय म्हणजे त्या तुम्हाला कोर्टाच्या कुठल्याही कार्यपद्धतीवर टीका टिप्पणी वगैरे करण्याचे अधिकार नसतात. ओके. त्याला अभिलेख हा शब्द इथं लागू होत असतो. 124 आणि कनिष्ठ न्यायालय 233 ते 237 पर्यंत. आणि रिसेंटली मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश 47व्या क्रमांकाचे देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. 47व्या क्रमांकाचे. करंट मधलं लक्षात ठेवायचे. एक उच्च न्यायालय 2 किंवा 2 पेक्षा अधिक न्यायालयांचं काम करू शकतात. 7वी घटना दुरुस्ती 1956 मध्ये एक उच्च न्यायालय 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांचं उच्च न्यायालय म्हणून काम करू शकतं. 7वी घटना दुरुस्ती 1956 मध्ये झालेली आहे. आणि एक राज्यपाल पण 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून पण काम करू शकतात. त्यासाठी पण 7वी घटना दुरुस्ती कायदा 1956 सांगण्यात आलेला आहे. ओके. हे आपल्याला याच्यामध्ये माहित असलं पाहिजे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुकीच्या बाबतीमध्ये पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती, पण त्यांना शपथ देण्याचं काम जे आहे ते राज्यपाल यांच्या मार्फतच केलं जात असतं. सेम राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि राज्यपालांना पण शपथ कोण देतात तर मुख्य न्यायाधीश देत असतात त्या राज्याचे. एकूण सध्या भारतातील 25 राज्यामध्ये हे उच्च न्यायालय आहे. 1 जानेवारी 2019 मध्ये आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थापन झालेले आहे. 1861 मध्ये उच्च न्यायालय कायदा झाला, भारतीय उच्च न्यायालय कायदा. आणि 1862 मध्ये 3 ठिकाणी मद्रास, कलकत्ता आणि बॉम्बे या 3 ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना झाली. 1866 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना झाली. आणि याच्यामध्ये
जर हे विचार केला तर 14 ऑगस्ट 1862 बॉम्बे हायकोर्टची स्थापना झालेली आहे. बॉम्बे हायकोर्ट हे 2 किंवा 2 पेक्षा अधिक म्हणजे दीव दमण दादरा नगर हवेली आणि गोवा यांचं काय करत असतं, एकत्रित काम करण्याचं काम बॉम्बे हायकोर्ट करत असतं. बॉम्बे हायकोर्टचा विचार केला तर याच्या आधी 45व्या क्रमांकाचे जे होते ते दीपांकर दत्ता वगैरे होते, ते मागचं सगळं बॅकग्राऊंड आहे ना ते सगळं व्यवस्थित करायचं आहे आपल्याला, कारण अचानक जर क्वेश्चन विचारला तर आपल्याला माहित नसतं या बाबतच्या गोष्टी. 223 नंबरच्या आर्टिकलचा विचार केला तर तात्पुरत्या कालावधीसाठी मुख्य न्यायाधीश. 224 कलमाचा विचार केला तर तात्पुरत्या कालावधीसाठी न्यायाधीश आणि 224A कलमाचा विचार केला तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, निवृत्त न्यायाधीशाची नेमणूक यामध्ये केली जाईल असं सांगितलेलं आहे. हा जो प्रश्न आहे व्यवस्थितरित्या बघा, नॉर्मल वाटतो पण प्रश्नांची उत्तरे खूप सारे आपली चुकत असतात. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे? आत्ताच आपलं झालंय मागच्या क्वेश्चन मध्ये. लवकर आन्सर द्यायचे सर्वांनी चॅटबॉक्स मध्ये. विधान परिषद किती राज्यामध्ये आहे? विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण मतदान करतो का? करत असेल तर ते प्रत्यक्ष करतो का, म्हणजे डायरेक्ट करतो का इनडायरेक्ट करतो? हे सगळ्या बाबी माहीत असल्या पाहिजेत आपल्याला. बिहार, तामिळनाडू, हरियाणा, मेघालय इथं विधान परिषद कोणत्या राज्यामध्ये सांगितलंय. आणि तशा जर विचार केला तर 169 कलमांतर्गत एकूण 6 राज्यामध्ये विधान परिषद आहेत. यामध्ये यूपी असेल, महाराष्ट्र असेल, तेलंगणा, स्थापनेपासूनच तेलंगणा राज्यामध्ये, आता रिसेंटली तेलंगणाच्या निवडणुका झाल्यात 3ऱ्या क्रमांकाच्या, आणि रेवंत रेड्डी तिथले व्यक्ती म्हणून दुसरे आणि तसे 3ऱ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे. कारण तेलंगणा या राज्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता काँग्रेसची सत्ता आली. बीआरएस होता आधी, टीआरएस त्याचं नाव केलं बीआरएस ऑक्टोबर 2023 मध्ये. आता ओके, के चंद्रशेखर राव तिथले मुख्यमंत्री सलग 2 टर्म मध्ये होते, पण 3ऱ्या टर्मला काँग्रेसने त्या पक्षाला धक्का देऊन आपली सत्ता काबीज केली. कुठल्या राज्यामध्ये? तेलंगणा या राज्यामध्ये काबीज केलेली आहे. आणि रेवंत रेड्डी हे जे आहेत ना तिथले सध्याचे काय झाले तर मुख्यमंत्री झालेले आहेत. मग याच्यामध्ये बघा कलम 169 तुम्हाला सांगितलंय मी की 6 राज्यामध्ये विधान परिषद आहेत. यामध्ये यूपी आहे, महाराष्ट्र आहे, त्यानंतर कर्नाटक असेल, ओके, तामिळनाडू नाही तेलंगणा, ओके, त्यानंतर यामध्ये आंध्र प्रदेश आणि आत्ताचं या प्रश्नाचं उत्तर आहे बिहार. ऑप्शन क्रमांक 1 परफेक्ट आन्सर आलं पाहिजे आपल्याला. वेळ न लावता, तेवढा वेळ नाही आता आपल्याकडे पेपरमध्ये, स्पीडमध्ये पटापट आपल्याला सोडवता आलं पाहिजे. आता ओडिसा असेल, त्यानंतर पश्चिम बंगाल असेल. पश्चिम बंगालमध्ये जो काय तृणमूल काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रीय पक्षात दर्जा काढून टाकलाय त्याचा रिसेंटली, ओके. आणि आपल्या राज्यामधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्यांचा पण आहे दर्जा काढलाय. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी त्यांचा 3 पक्षांचे राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा काढलेत. एकूण 6 पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. याच्यामध्ये नॅशनल पीपल्स पार्टी असेल, त्यानंतर काँग्रेस असेल, भाजप असेल, आम आदमी पार्टी असेल, ओके, त्यानंतर हे बसपा वगैरे, असे टोटल 6 पक्ष आहेत की त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मग यामध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी एकूण 4 राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष असावा लागतो आधी, ओके. त्यानंतर लोकसभेमध्ये किती टक्के जागा, विधानसभेमध्ये कुठल्या राज्यामध्ये किती टक्के जागा, हे जे काही निकष असतात ते कंप्लीट करावे लागतात. आम आदमी पार्टीला आता रिसेंटली काय भेटला तर दर्जा देण्यात आलेला आहे. आता हे निवडणुकावरून झालं कारण आता रिसेंटली 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यात. यामध्ये मध्य प्रदेश असेल 16व्या क्रमांकाची, राजस्थान असेल 16व्या क्रमांकाचीच निवडणूक झाली आहे, छत्तीसगडमध्ये काहीतरी 6व्या-7व्या क्रमांकाची निवडणूक झालेली आहे, आणि मिझोराम तिथं पण काहीतरी 11व्या-12व्या क्रमांकाची काहीतरी झालेली आहे. म्हणजे स्थापनेनंतरच काउंट केला पुढे तर बघा, ओके. आणि आत्ताचं बघितलेलं तेलंगणा, अशी एकूण 5 राज्यामध्ये रिसेंटली निवडणुका पार पडल्यात. आणि त्याच्या आधी कर्नाटक राज्यामध्ये पण निवडणुका पार पडलेल्या आहेत. एमपी मध्ये 224 जागांसाठी, राजस्थानमध्ये 199, तशा आहेत 200 जागा. पण एका जागेवरती काँग्रेसच्या उमेदवाराचं काय झालं म्हणजे डेथ झाली, आणि त्याच्यानंतर त्या जागेवरती निवडणूक झाली नाही. 199 जागेसाठीच काय झाली निवडणूक झालेली आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बिहार. 6 राज्यामध्ये जर विधान परिषद स्थापन करायची असेल तर त्या राज्याच्या विधानसभेने 2/3 आणि संसदेने 1/3 बहुमताने ठराव पारित करावा लागतो, तेव्हाच त्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन होत असते, अथवा रद्द होण्याची प्रोसेस सेम, ओके. हे लक्षात घ्या, आपल्या सेम प्रोसेस आहे विधान परिषद. आणि महाराष्ट्राची विधान परिषद स्थापनेपासूनच आहे 78 जागा, 171 कलम. विधानसभेच्या एकूण जागेच्या 1/3 जागा ह्या कशाला राखीव, म्हणजे 1/3 जागा विधानसभेच्या असतात, ओके. म्हणजे विधानसभेच्या एकूण जागेच्या 1/3 जागा कलम क्रमांक 171 मध्ये, म्हणजे जेवढ्या जागा असतात त्याच्या 1/3 जागा या विधान परिषदेमध्ये आमदार तेवढे निवडून दिले जातात. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन, महालेखा परीक्षक याचे वेतन आणि अन्य सेवा शर्ती संसदीय कायद्याद्वारे निर्धारित केल्या जातात. पहिलं विधान,
त्यानंतर ते पदावधी संपल्यानंतर भारत सरकारच्या केंद्राखाली कोणतेही पद धारण करण्यासाठी पात्र असतात. आता सेकंड विधान चुकीचं आहे, ते पात्र नसतात कुठलंही. 148 ते 151 नंबरचा आर्टिकल भारतीय घटनेचा भाग जो आहे 5वा आणि प्रकरण आहे 4 कॅग हे आहे. महालेखा परीक्षक म्हणजे कॅग, वेतन भत्ते संसदीय कायद्याद्वारे. अगदी बरोबर आहे, ते घटनेमध्ये नाही. ए विधान बरोबर आहे, बी विधान चुकीचं आहे. आणि बरोबर विधान म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे जे आहे ना, हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. कॅग 148 मध्ये कॅग आहेत, 149 मध्ये त्यांचे अधिकार व कर्तव्य, 150 मध्ये लेखे तयार करणे, 151 मध्ये लेखे राष्ट्रपतींना राष्ट्रपती राज्यपालांसमोर संसदेसमोर मांडत असतात. 151(2) ते जे काही लेखे आहेत ते राज्यपालांना राज्य विधिमंडळासमोर मांडण्याचं घडवून आणत असतात. कॅग यांची नेमणूक राष्ट्रपती यांच्या मार्फत केली जाते. जरी राष्ट्रपती यांच्या मार्फत त्यांची नेमणूक केली तरी ते राष्ट्रपतींच्या मर्जीतलं पद नाही आहे. ओके, नाही, लक्षात घ्या. ते जे पद आहे ते त्यांच्या मर्जीतलं पद नाही, राष्ट्रपतींच्या मर्जीतलं पद ते नाही. ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर केलं जातं त्याच पद्धतीने कॅग यांना पदावरून दूर केलं जात असतं. मग यामध्ये काय बघितलं आपण तर कॅग 148 ते 151, भारतीय घटनेचा भाग 5वा, प्रकरण 4. आता प्रकरण पण याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये प्रकरण संसद असेल, महान्यायवादी असेल, त्यानंतर याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या घडामोडी, सर्वोच्च न्यायालय, हे सगळं येतं प्रकरण 5 मध्ये. ओके, कारण 1 आहे भाग संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र, 2 मूलभूत हक्क, 3 मार्गदर्शक तत्वे आणि 1 नंबर संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र, 2 नागरिकत्व, 3 मूलभूत हक्क, 4 DPSP आणि 4A फंडामेंटल ड्युटीज आपल्या भारतीय घटनेच्या याच्यामध्ये सांगण्यात आले. आता 4 मध्ये हे जर चर्चेमध्ये जास्त 44 नंबरचा आर्टिकल समान नागरी कायदा. ओके, रिसेंटली BJP म्हणजेच NDA यांचा अजेंडा आहे की 44 नंबर समान नागरी कायद्यावरती जो काही डिसिजन असेल तो आता येईल थोड्या दिवसामध्ये. मग इथं बघितलं आपण की बरोबर विधाने जर ओळखायची असतील तर ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते बरोबर आहे. याच्यामध्ये महालेखा परीक्षक हे टॉप पासून एंड पर्यंत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थापर्यंत ऑडिट करण्याचं काम करत असतात. विनियोजन लेखे, वित्त म्हणजे जे सगळे लेखे वगैरे आहेत त्यांचं ऑडिट करण्याचं काम, ही जी काही घटनात्मक जबाबदारी ती कॅग यांची असते. यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. यांचा कार्यकाल 7 ते 65 जे आधी पूर्ण होईल ते. यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार जो आहे, पदावरून दूर करण्याचा अधिकार यांना राष्ट्रपतींना नसतो. ओके, म्हणजे मर्जीतला बरं का. आणि यांचा कार्यकाल 7 ते 65 जे आधी पूर्ण होईल ते. एकदा का त्यांचा कार्यकाल संपला तर ते गव्हर्नमेंटमध्ये राज्य सरकार किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा यांच्यामध्ये ते कुठल्याही प्रकारची नोकरी करू शकत नाहीत. ओके, हे आपल्याला याच्यामध्ये माहीत असलं पाहिजे. अशा टाईपचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. 1972 मध्ये 71 मध्ये कॅग कायदा झाला आणि लेखा तपासणीचं काम काढलं. तपासणी 1976-77 पासून आणि फक्त लेखा परीक्षण काम यांच्याकडे ठेवण्यात आले. निर्गुंतवणुकीची जबाबदारी 1999 मध्ये यांच्यावरती पण सोपवण्यात आली होती. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय तर आपल्याकडची मालमत्ता जी असते, गव्हर्नमेंट मालमत्ता विकतं आणि त्याच्यातून जो पैसा मिळवतं त्याला म्हणतात निर्गुंतवणूक. पुढील नेक्स्ट क्वेश्चन आहे याच्यामध्ये की लोकसभेच्या जागांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षणाची तरतूद. अनुसूचित जाती, आता लक्ष द्या, इथं मी करंट बेसवरती तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा विचार केला तर आरक्षणाची तरतूद कोणत्या कलमात आहे? 329, 330, 333 आणि 334. आन्सर पटापट द्यायचा आहे. अनुसूचित जाती जमातींना आरक्षण फक्त आणि फक्त लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेमध्ये आरक्षण दिलं जातं. पूर्णतः संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये आरक्षण नसतं, म्हणजेच राज्यसभेमध्ये आरक्षण नसतं आणि विधान परिषदेमध्ये अनुसूचित जाती जमातीला आरक्षण दिलं जात नाही. हे माहीत असलं पाहिजे आपल्याला. मग या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे ते कलम 330 आरक्षण दिलं जातं. अनुक्रमे यामध्ये 85 जागा SC आणि 47 जागा ST यांना राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. लोकसभेच्या आता काय केले, आता रिसेंटली नारी शक्ती वंदन विधेयक मांडलेले. ओके, आणि 29 सप्टेंबर 2023 ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काय केले, त्यांच्यावर त्या नारी शक्ती वंदन विधेयकावरती स्वाक्षरी केली. आणि रिसेंटलीच 28 मे 2023 ला नवीन संसद भवनाचं उद्घाटन झालं. नवीन संसद भवनामध्ये प्रवेश करताच महिलांसंदर्भात एक ऐतिहासिक गोष्ट घडली.
म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं. यामध्ये लोकसभेमध्ये फक्त 2 लोकांनी विरोध केला, तर राज्यसभेमध्ये एकाही व्यक्तीने इथे विरोध केलेला नाही. ओके, म्हणजेच 454 विरुद्ध 2 आणि तिकडे काहीतरी 212 विरुद्ध काहीतरी, म्हणजे 0 झालेलं आहे तिकडे. तर विरोधात मतदान पण नाही केलं. नारी शक्ती वंदन विधेयक 18 सप्टेंबरला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. 19 सप्टेंबरला ते लोकसभेमध्ये मांडलं. 20 सप्टेंबरला ते राज्यसभेमध्ये 21 सप्टेंबरला राज्यसभेमध्ये ते काहीतरी मांडलं आणि त्याच्यानंतर राष्ट्रपतींनी अंतिम स्वाक्षरी केली आणि 128 अमेंडमेंट बिल जे होतं ते 106 ऍक्ट झाला त्याचा. 106 15 वर्षासाठी आरक्षण, प्रत्येक वर्षी प्रत्येक 15 वर्षानंतर अमेंडमेंट करून 15 वर्षाने हे आरक्षण महिलांसाठी वाढवलं जाणार आहे. महिलांना 33% राज्याच्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आरक्षण देण्यासाठी. सर्व राज्यामध्ये मिळून विधानसभेमध्ये फक्त 10% आमदार आहेत महिला आणि 14% संसदेमध्ये महिला आमदार आहेत. हे माहीत असलं पाहिजे आपल्याला. अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. लेक्चर खूप महत्त्वाचं आहे, वारंवार बघा. आयोगाच्या दृष्टिकोनातून करंट बेसवरती बनवलेलं हे पूर्णतः लेक्चर आहे. प्रत्येक प्रश्नामधून मी तुम्हाला करंट बेस सांगतो इथे. ओके, आपली स्पेशल गुगल मीटला बॅच देखील आहे, ती प्रत्येकाने जॉईन करा. रिसेंटलीच आपले 1-1.5-2 वर्षामध्ये 15 जण अधिकारी पण झालेत आपल्या क्लासमधून. मॉर्निंगला सकाळी 6:30 आपला लेक्चर असतो, एवढ्या पहाटे. ओके, आपली सुरुवातच चांगली जर होत असेल तर नक्कीच काहीतरी चांगलं होणार असतं. आणि आपल्याकडे फक्त येणाऱ्या कालावधीमध्ये 4 ते 5 महिने राहिलेत. पेपरचा पॅटर्न, नवीन सिलेबस, या सगळ्या गोष्टी फेस करत मेन्सला वाढलेलं सायन्स, मॅथ्स, रिझनिंगचं वेटेज, ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला भेदून आपल्याला या 2024 मध्ये इतिहास घडवायचा आहे. निवडणुका असल्याच्या कारणाने जागा पण त्या लेवलला जाऊन असण्याची पण शक्यता खूप जास्त आहे. ओके, त्याच्यामुळे ह्या गोष्टी करायच्यात. नेक्स्ट क्वेश्चन, महान्यायवादी यांची नेमणूक कोणामार्फत केली जाते? भारतीय घटनेतील कलम 76 अंतर्गत महान्यायवादी यांची नेमणूक जी आहे ती राष्ट्रपती करत असतात. ते हायेस्ट लॉ ऑफिसर असतात. कोणाचे? हायेस्ट लॉ ऑफिसर सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतात. ओके, यांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि हे जे पद आहे ते राष्ट्रपती यांच्या मर्जीतलंच पद असतं. संसदीय समितीमध्ये महान्यायवादी जे असतात ते सदस्य होऊ शकतात, बोलू शकतात, आपलं मत मांडू शकतात, पण त्यांना त्या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार असत नाही. महाधिवक्ता 165 कलम त्यांची नेमणूक राज्यपाल करतात. ते जे पद आहे ना ते राज्यपाल यांच्या मर्जीतलं पद असतं. राज्यपाल त्या व्यक्तीला केव्हाही पदावरून दूर करू शकतात. मर्जीतली पदे. महान्यायवादी सरकारी सेवक या गटामध्ये येत नाहीत. ते खाजगी वकिली करू शकतात का? तर करू शकतात. त्यांना त्याच्यापासून संविधानाने प्रतिबंधित केलेलं नाही. प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राष्ट्रपती. ओके, अजून खूप सारे क्वेश्चन आहेत आपल्याला घ्यायचे आहेत. प्रस्तावना, आपल्या भारतीय घटनेची प्रस्तावना तुम्हा सर्वांना माहिती आहे की 9 डिसेंबर 1946 मध्ये संविधान सभेची पहिली बैठक झाली. 11 डिसेंबर 1946 मध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले आणि 13 डिसेंबर 1946 मध्ये घटनेची उद्देशपत्रिका पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली. प्रस्तावना म्हणजे सरनामा. ओके, आणि याला मंजुरी 22 जानेवारी 1947 मध्ये देण्यात आलेली आहे संविधान सभेने. सर्वप्रथम अमेरिकी घटनेमध्ये अगदी बरोबर आहे, हे विधान चुकीचं आहे कारण एकदाच बदल झाला. 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 आणि 3 शब्द ऍड केले, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. त्यालाच अखंडता असं म्हणतात. एकता शब्द वापरायचा नाही अजिबात. ऑप्शन फर्स्ट चुकीचं आहे. बरोबर विधाने ओळखायचे तुम्हाला, हे व्यवस्थित वाचायचं. ऑप्शन फर्स्ट बरोबर आहे, चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी. फक्त अमेरिकेच्या घटनेमध्येच प्रस्तावना आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या सर्व कलमांचा अभ्यास आपला व्यवस्थित झाला पाहिजे. बरोबर विधाने ओळखायचे. फक्त पर्याय क्रमांक सेकंडच या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. 2 वेळा नाही तर एकदाच बदल झालाय, तो पण 42वी घटना दुरुस्ती कायदा. ओके, 1976. 1960 मध्ये बेरुबारी युनियन केस खटला म्हटलेलं होतं की संविधानाचा भाग नाही. 1973चा केशवानंद भारती केस खटला संविधानाचा भाग आहे म्हटलंय आणि 1995चा LIC केस खटला संविधानाचा अविभाज्य भाग आहे, प्रस्तावना म्हटलेलं आहे. तर केशवानंद भारती केस खटल्यामध्ये प्रश्न उपस्थित झाला की सरनाम्यामध्ये आपल्याला बदल करता येऊ शकतो का? तर येऊ शकतो, फक्त त्याच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला बदल करता येणार नाही. ओके, म्हणजे मूलभूत संरचनेमध्ये आपल्याला त्यामध्ये बदल करता येणार नाही असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. हे पॉइंट व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. व्यवस्थित कुठल्या गोष्टी काय सांगितलेत, घटनेचा आत्मा कोणी म्हटलंय, होरोस्कोप कोणी म्हटलंय, नानी पालखीवाला काय म्हटले, ते सगळे बाबी, प्रस्तावना कुठून घेतली, अमेरिका वगैरे. ओके, खूप महत्वाचे आहे. 13 डिसेंबर 1946 मध्ये संविधान सभेमध्ये मांडण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं होतं.
त्याला मान्यता 22 जानेवारी 1947 मध्ये संविधान सभेने दिलेली होती आणि ते सगळं मग आले सार्वभौम, कुणाच्या आधिपत्याखाली नाही, आपला आपण प्रदेश बहाल करू शकतो, देऊ शकतो, बऱ्याच गोष्टी आल्या. समाजवादी समाज रचनेचं तत्व आपण आवडी अधिवेशन 1955 मध्ये स्वीकारलेलं होतं. धर्मनिरपेक्ष धार्मिक आहे नाही, धर्म स्वातंत्र्याचे अधिकार 25 ते 28 नंबरच्या आर्टिकलमध्ये मूलभूत हक्कामध्ये सांगण्यात आलेले आहेत. समानता, कायद्यासमोर समानता असेल, मग याच्यामध्ये समानतेच्या बाबतीमध्ये स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन कलम क्रमांक 39 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. समानता, धर्म, वंश, जात, लिंग या कोणत्याही कारणावरून भेदभाव केला जाणार नाही, ही समानता आहे. आणि समानता 325 नंबरचा आर्टिकल, धर्म, वंश, जात, लिंग या कोणत्याही कारणावरून एखाद्या व्यक्तीला वोटिंग पासून वंचित ठेवलं जाणार नाही, तर त्या व्यक्तीला पूर्णतः 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदानाच्या अधिकारात 61वी घटना दुरुस्ती 1988 1989 मध्ये त्या घटना दुरुस्तीमध्ये म्हणजे घटना दुरुस्ती झाली 1989 ला अंमलबजावणी झाली आणि मतदान करण्याचं वय जे 21 होतं ते 21 वरून 18 केलं. त्यामुळे निवडणूक आयोगावरती कामाचा बोजा वाढला आणि 1993 पासून आपला निवडणूक आयोग बहुसदस्यीय केलेला आहे. ओके, सुनील अरोरा असतील किंवा आता राजीव कुमार हे आपल्या भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आणि निवडणूक आयुक्तांची जी निवड समिती स्थापन केली आता रिसेंटली, त्याच्यावरच आता रिसेंटली खूप सारे वादविवाद चालू आहेत. सरन्यायाधीश असू द्या नसू द्या, बऱ्याच काही काही गोष्टी आहेत निवड समितीमध्ये. ओके, मग जोसेफ यांच्या खंडपीठाने निर्णय दिलेला होता तो ऍक्सेप्ट झालेला होता आणि या निवड ह्याच्यामध्ये पंतप्रधान असतील, त्यानंतर सरन्यायाधीश असतील असं म्हटलेलं होतं, पण आता तिथं कॅबिनेट मंत्री जे पंतप्रधान नियुक्ती करतील असे ते त्याच्यामध्ये असतील आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते अशा एकूण 3 व्यक्ती त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत निवड समिती. आणि रिसेंटली आज पण लोकसत्ता या पेपरमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील आलेले आहेत बऱ्यापैकी. ओके, मग शोध समिती काय असते, यांची पुनर्नियुक्ती आता बंद केलेली आहे त्याच पदावरती. त्यानंतर यांचा कार्यकाल 665. 25 जानेवारी 1950 मध्ये आपल्या भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद असतील, त्याचबरोबर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती असतील आणि विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांच्या निवडणुका घेण्याची घटनात्मक जबाबदारी 324 कलमांतर्गत ही निवडणूक आयोगावरती सोपवण्यात आलेली आहे. 2012 पासून 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. काय केला जातो? राष्ट्रीय मतदार दिन म्हणून हा साजरा केला जातो. हे आपल्याला माहित असलं पाहिजे. प्रस्तावना व्यवस्थित करून ठेवायची आहे. आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेला आपल्या पुस्तकामध्ये 2-3 पेजवर प्रस्तावना असायची, तेव्हा आपल्याला जास्त महत्त्व नसतं, पण आता कळते की ते खूप व्यवस्थित करावं लागते. त्याचा सिक्वेन्स, त्या शब्दाचे अर्थ व्यवस्थित करावे लागतात. समानता तत्व काय असतं, धर्मनिरपेक्षता काय असते, त्यानंतर त्याच्या आधी वैशिष्ट्यामध्ये न्यायालयीन सर्वोच्चता काय, ते कोणाकडून घेतलेले, न्यायिक पुनर्विलोकन कोणाकडून घेतले, संसदेची सर्वोच्चता या बाबी कोणाकडून घेतलेत, हे सर्व व्यवस्थित आपल्याला करावं लागतं. राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोणते सदस्य सहभागी होत नाही, मगाशी स्पष्टीकरणामध्येच बघितलंय. विधान परिषदेचे सदस्य निर्वाचित काय तर नामनिर्देशित पण सहभागी केले जात नाहीत. म्हणजेच पूर्णतः विधान परिषद राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये आपल्या देशामध्ये जर विचार केला तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये पूर्णतः विधान परिषद जी आहे ती सहभागी होत नाही. पूर्णतः सॉरी विधान परिषद यस हे होतात कलम 54. लोकसभेचे नामनिर्देशित, राज्यसभेचे नामनिर्देशित, विधानसभेचे नामनिर्देशित आणि पूर्णतः विधान परिषद सहभागी होत नाही. यांचे सर्व 61 महाभियोग प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने विचारात घ्यायचे. तुम्हाला चुकीचं विधान, असत्य दिले, हे आधी व्यवस्थित वाचायचं. तुम्हाला मंत्रिमंडळातील प्रधानमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेतील एकूण सदस्य संख्येच्या 15% असेल. ऍब्सोल्यूट 100% हे विधान अगदी बरोबर आहे. विधाने विचारात घ्यायचे तुम्हाला. पहिलं विधान अगदी बरोबर आहे. या तरतुदी 91व्या घटना दुरुस्ती 2003 ने ऍड केलेत, हे विधान पण अगदी बरोबर आहे. ओके, आणि घटनेमध्ये पंतप्रधानांची मर्जी, इथं मंत्री आपले पद धारण करतात, तर इथं विधान चुकीचं आहे. राष्ट्रपतींची मर्जी, पण जोपर्यंत बहुमत आहे तोपर्यंत पण राष्ट्रपती आपली मर्जी वापरू शकत नाहीत. त्यामुळे तिसरं विधान चुकीचं आहे. पहिली 2 विधाने अगदी बरोबर आहेत. सी विधान. असत्य विधान पर्याय क्रमांक 4. पटापटा आन्सर द्यायचे सगळ्यांनी. ओके, पर्याय क्रमांक 4 जे आहे ना ते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. अचूक उत्तर आहे, पण विधान चुकीचं आपल्याला निवडायचं होतं, म्हणजे ते चूक विधान आपण काढलेलं आहे. ओके, म्हणजे 15% पेक्षा मंत्र्यांची संख्या अधिक असणार नाही. कलम क्रमांक 75(1) मध्ये सांगण्यात आलेले आहे. सॉरी 75(1) मध्ये नियुक्ती केली जाईल. 75(1) मध्ये 1A मध्ये ते सांगितलेलं आहे की मंत्र्यांची संख्या, आणि 75(1) मध्ये अँटी डिफेक्शन लॉ, पक्षांतर बंदी कायदा, 52वी घटना दुरुस्ती 1985 आणि 91 मधल्या पण काही विशेष ठराविक तरतुदी. ओके, आता जे तुम्ही पक्षांतर बघताय त्या बऱ्याच गोष्टी अँटी डिफेक्शन लॉच्या अंतर्गत काय ज्या आहेत तरतुदी त्याला धरून आहेत, म्हणून ते ना अपात्र ठरवलेलं नाही. ओके, ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे.
लेक्चर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आणि इथं आहे ना लोकसभेच्या बरं का, इथं लोकसभेच्या हे बरोबर दिलंय. जर तुम्हाला संसदेच्या दिलं तर विधान चुकीचं असेल. आता सगळेच आमदार खासदार झाले तर सगळ्यांनाच मंत्री बनवता येत नाही बरं का. ओके, म्हणजे संसद इथं असणारे संसद असेल तर चुकीचं असेल. प्रधानमंत्र्या व्यतिरिक्त पण विचारतात पण सहित पाहिजे, हे बरोबर आहे. 91वी घटना दुरुस्ती बरोबर आहे. म्हणजे 543 पैकी 15% लोकांनाच मंत्री होता येतं. म्हणजे 72-73 काहीतरी लोक असतात मंत्री. मग याच्यामध्ये राज्यमंत्री पण ऍड असतात, फक्त कॅबिनेट नाही 72-73, तर राज्यमंत्री देखील काय असतात याच्यामध्ये ऍड असतात. हे व्यवस्थित माहित असलं पाहिजे आपल्याला. ओके, लेक्चर खूप चांगल्या पद्धतीनं अजून आपल्याला व्यवस्थित करायचे. तर रोज संध्याकाळी युट्यूबला 9 वाजता, सोमवारपासून डायरेक्ट लाईव्ह असेल 7 वाजता. सगळ्यांनी व्यवस्थित करायच्या आहेत गोष्टी. ओके चालेल, मग इथपर्यंत आजचं लेक्चर आपण हे कव्हर केलेलं आहे. ओके, आता याचा विचार केला तर सगळ्यांनी रोज संध्याकाळी युट्यूबला यायचं आहे. आपल्या विविध प्रकारचे बॅचेस पण स्टार्ट आहेत. मॅथचे जे काटकर सर आहेत त्यांचे रोज लेक्चर्स करा. खूप व्यवस्थित आणि खूप ट्रिक्सचा यूज करून ते तुम्हाला मॅथ्स रिझनिंग शिकवत आहेत. ओके, आणि त्याचा देखील आपल्याला व्यवस्थित त्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत. आणि इकडं जे पूर्ण जीएस आहे, कारण जीएसचं वेटेज तुम्हाला माहिती आहे तो कधीच न संपणारा विषय, एका चौकटीच्या बाहेरचा. त्यामुळे जीएस परफेक्ट करायचं असेल तर इकडे SKMPS लॅबवर चॅनलवरती यायचे सगळ्यांनी. आणि व्यवस्थित सर्वच्या सर्व गोष्टी तुमच्या कव्हर केल्या जातील येणाऱ्या एक्झाममध्ये. ओके चालेल, मग इथं आपण आता थांबूयात. धन्यवाद.